पालक म्हटलं म्हणजे सगळ्यांनाच खायला नको वाटते. पण अशा पद्धतीची जर पारंपरिक पद्धतीने तुम्ही जर डाळ पालक बनवली ना, तर सगळेजण आवडीने खातील. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि अगदी झटपटसुद्धा तयार होते आणि चवीला तर अप्रतिमच लागते. फक्त 10 ते 15 मिनिटामध्ये तयार होणारी ही छान अशी डाळ पालक तुम्ही एकदा नक्की करून पहा. चला तर मग छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथं मी जवळपास एक छोटी जुडी पालक घेतलेला आहे. तर इथं पालक आपल्याला कापण्याच्या आधीच छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. 2 ते 3 पाण्याने मी पालक छान स्वच्छ धुवून घेतली. आता पालक आपलं छान निथळतंय तोपर्यंत इथं मी ना एक छोटी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. तर ह्या हरभऱ्याची डाळ टाकल्यामुळे काय होतं, पहिलेच्या काळी जास्त करून हरभऱ्याची डाळ वगैरेचा जास्त वापर व्हायचा आणि याची जी टेस्ट आहे ना, तर ती खूप छान लागते. तर तोपर्यंत डाळसुद्धा छान भिजते, म्हणजेच एक 5 ते 10 मिनटं जरी भिजवली ना तरीसुद्धा चालेल, किंवा जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही डायरेक्टसुद्धा त्यामध्ये धुवून व्यवस्थित घालू शकतात. तर इथं पालक ना मी कट करून घेते. छोटा मोठा कसाही कापला तरी चालेल, कारण की आपल्याला याला छान शिजवूनच घ्यायचं आहे. तर आता इथं पालक संपूर्ण जो आहे तर तो मी कट करून घेते. आता मी इथं एक कुकर घेतलेला आहे आणि जो आपण पालक कट करून घेतलेला होता ना, तर तो संपूर्ण पालक आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. तर पालक जो आहे ना, तर तो कट करण्याआधीच धुवून व्यवस्थित घ्यायचा, म्हणजेच मग जे त्यामधून आपल्याला लोह वगैरे मिळणार असतं ना, तर ते त्यामधनं जात नाही. तर पालक तर आपण यामध्ये टाकून घेतला. आता यामध्ये आपण जी हरभऱ्याची डाळ छान स्वच्छ धुवून घेतलेली होती, तर तीसुद्धा यामध्ये टाकून घेऊयात. तर हरभऱ्याच्या डाळीने ना ह्याला वेगळी टेस्ट येते आणि यामध्ये जर तुम्ही तुरीच्या डाळीचा वापर केला तर त्याने वेगळी टेस्ट येते. पण ही टेस्ट जी आहे ना, तर ती छान एकदम पूर्वीच्या काळाची पारंपरिक पद्धतीचीच येते. तर यामध्ये आता एक छोटा टोमॅटो मी बारीक कट करून टाकलेला आहे आणि सोबतच आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत खूप सारे शेंगदाणे. जर तुम्हाला आवडत असतील तर टाका, किंवा स्किप केले तरीसुद्धा चालेल, पण त्याने खूप छान अशी टेस्ट येते. आणि आता यामध्ये आपल्याला पालक छान व्यवस्थित बुडेल एवढं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. खूप जास्त पाणी घालायचं नाही, किंवा मग जसं तुम्हाला हवं आहे, खूप जर दाटसर हवी असेल ना, तर मग इथं कमी पाण्याचा वापर करा. पण जर पालक व्यवस्थित नाही बुडाली ना, तर मग थोडीशी पालक जी आहे तर ती काळसर पडते. तर आता कुकर आपलं छान 2 ते 3 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण इथं ठेचा बनवून घेऊ. तर इथं मी ना 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर ह्या चवीला ना थोड्याशा तिखटच आहेत आणि इथं भरपूर सारा लसूण घेतला आहे. तर लसणाच्या ज्या कुड्या असतात तर त्या फार मोठ्या होत्या, त्यामुळे मग मिक्सरमधनं लगेच बारीक होत नाहीत, म्हणून मी कटसुद्धा करून घेतल्या. आता आपलं कुकर थंड होतंय तोपर्यंत आपण कांदा वगैरे छान असं परतून घेऊ. तर यासाठी मी तर जवळपास 1 ते 1.5 पडी तेल टाकून घेत आहे. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये अगदी पाव चमचा आपण हिंग घालणार आहोत. आणि हिंग जो आहे ना, तर तो सुरुवातीला तेलामध्ये जर घातला ना, तर भाजीची जी टेस्ट आहे ना, तर ती छान येते. त्यानंतर पाव चमचा मोहरी छान फुलू द्यायची आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपण जिरं घालणार आहोत. जिरं मोहरी जी आहे तर ती छान अशी व्यवस्थित फुलू द्यायची. आणि इथं मी ना एक मीडियम साईजचा कांदा छान असा व्यवस्थित बारीक कट करून घेतलेला आहे. कांदा जो आहे ना, तर तो छान व्यवस्थित बारीकच कट करायचा, म्हणजेच काय होतं, तर तो खाताना दाताखाली वगैरे येत नाही. यामध्ये तो छान असा मिक्स होतो. बारीकसर आपण कट केला ना, की मग तो लगेचच सॉफ्ट व्हायला मदत होते. तर इथं आपल्याला सगळ्यात आधी कांदा जो आहे ना, तर ते 2 ते 3 मिनिट छान असा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. कांदा 2 ते 3 मिनिट छान असा व्यवस्थित परतवून घेतला की त्यानंतर आपण जो ठेचा बनवून घेतला होता मिरची आणि लसूणचा, तर तो यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. शक्यतो यामध्ये ना हिरवी मिरची आणि लसूणच छान बारीक वाटून त्यामध्ये घाला, म्हणजे त्याची जी टेस्ट आहे ना, तर ते खूप छान येते. लाल तिखटाचा वापर जर केला ना, तर एवढी खास छान टेस्ट येत नाही. तर इकडं आपला कांदा पण छान असा भाजला जातोय तोपर्यंत इथं आपलं कुकरसुद्धा थंड झालेलं होतं. तर इथं तुम्ही बघू शकता छान अशी डाळ जी आहे ना, तर तीसुद्धा शिजलेली आहे. पण खूप जास्त अशी पातळ, म्हणजे एकदम जशी आपण वरणासाठी वगैरे करतो ना, तशी करायची नाही डाळ. एकदम अशी थोडीशी जी आहे ना, तर ती सॉफ्ट राहिली पाहिजे, म्हणजे असे दाणे-दाणे दिसले पाहिजेत. म्हणजे ती खाताना आहे ना, तर ती खूप छान लागते. बघा इथे जरी अख्खी डाळ दिसत असली ना, तरी ती अगदी परफेक्ट अशी शिजलेली आहे. अजिबात अशी कच्ची वगैरे काही नाही राहिली. आणि आता इथं ना व्यवस्थित आपल्याला हे संपूर्ण छान असं विस्करच्या मदतीने ना जेवढं शक्य असेल तेवढं असं छान फिरवून घ्यायचं.
पण तरीसुद्धा ना डाळ अशी लगेच आपली खूप काही अशी मिक्स होणार नाही त्यामध्ये आणि ती दिसायला पण छान दिसते आणि खातानासुद्धा ना अतिशय अशीच डाळ छान लागते. तर आपली इकडे डाळसुद्धा छान अशी घोटून झालेली आहे. तर आता इथं बघू शकता कांदा आणि जो आपण ठेचा बनवून घेतलेला होता तर तो सुद्धा व्यवस्थित छान असा परतला गेलेला आहे. बघा झाली की नाही अगदी 10 ते 15 मिनटामध्येच आपली ही सगळी छान अशी डाळ पालक अगदी पारंपरिक पद्धतीने अजिबात वेळ लागत नाही. तर आता इथं ना अगदी पाव चमचा मी यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे आणि हळद टाकल्यानंतर 1 मिनिटभर छान असं याला परतवून घ्यायचं. खरं तर पारंपरिक पद्धत म्हणजेच नेमकं काय? खूप काही असं वेगळं नसतं. कारण की एक सगळ्यात मेन म्हणजे त्या काळामध्ये खूप जास्त मसाल्यांचा वगैरे वापर अजिबात केला जात नसायचा. त्यामुळे मग त्याला एक छान अशी जी आहे ना, तर ती टेस्ट यायची. त्यामुळे मग आता आपण काय करतो, खूप सारे मसाले हे ते भरपूर याचा वापर करतो. त्यामुळे जी टेस्ट असते ना प्रॉपर भाजीची, तर ती काहीतरी वेगळीच तयार होते. तर इथं संपूर्ण जे आपण डाळ घोटून घेतलेली होती तर ती यामध्ये टाकून घेतली आणि जेवढं लागेल तेवढं मीठसुद्धा मी यामध्ये टाकून घेतले. तर आता हिला ना आपल्याला जवळपास 5 ते 6 मिनिट छान असं उकळवून घ्यायचं आहे. तर आता इथं मी ना गॅसची फ्लेम थोडीशी आणखी हाय करते आणि मग जी भाजी आहे म्हणजे डाळ पालक आपली तर ती छान अशी एकदम 2 ते 3 उकळ्या त्याला छान अशा आल्यात ना की 5 ते 6 मिनिटानंतर आपण याचा गॅस बंद करणार आहोत. 5 ते 6 मिनिट झालेले आहेत आणि बघू शकता किती छान अशी उकळी आली. तर आता गॅसची फ्लेम बंद करूयात आणि छान असं सर्व्ह करूयात. तर ही भाजी ना अगदी भाकरीसोबत, चपातीसोबत आणि भातासोबत तर अतिशय अप्रतिमच लागते. अगदी झटपट तयार होणारी आहे. अगदी तुम्हाला जरी स्वयंपाक करता येत नसेल ना, तरी 2 ते 3 साहित्यांमध्ये परफेक्ट अशी पारंपरिक पद्धतीने आपली ही डाळ पालक तयार होते. खायलासुद्धा चविष्ट आहे आणि सगळ्यात मेन म्हणजेच हेल्दीसुद्धा ऑप्शन आहे. जर तुम्ही बनवली नसेल ना अशा पद्धतीने तर नक्की एकदा करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.